15 ऑगस्ट 1971 ही ग्लोबल फायनान्शियल सिस्टममधली फार महत्त्वाची तारीख आहे. 15 ऑगस्ट 1971ला त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी अमेरिकन टी व्हीवर येऊन सांगितलं की 15 ऑगस्ट 1971 पासून डॉलर हा सोन्याशी निगडीत राहणार नाही. डॉलर हा 1944च्या ब्रेटन वूड्स सिस्टमप्रमाणे सोन्याशी निगडीत केला होता आणि बाकीच्या ज्या करन्सीज होत्या, बाकीचे देशांचे चलन जे होते ते डॉलरशी निगडीत केले होते. पण 15 ऑगस्ट 1971ला अचानक रिचर्ड निक्सन यांनी सांगितलं की डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही आणि त्याचबरोबर त्यांनी एक फार महत्त्वाची घोषणा केली की ती जी जसं चॉकलेट रॅपिंग असतं तशा प्रकारची होती की डॉलर हा सोन्याशी कन्व्हर्टसुद्धा होणार नाही. म्हणजे कन्व्हर्टेबिलिटी टू गोल्ड ही डॉलरची जी होती ती काढून घेतली गेली. म्हणजे डॉलर देऊन कोणी अमेरिकेकडून सोनं घेऊ शकणार नाही असा त्याचा अर्थ होता. आणि इथून अमेरिकेला हवे तसे डॉलर प्रिंट करण्याचा मक्ता मिळाला.